नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊने स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्याकडे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे तुमच्या घरी जर कोणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असेल किंवा ज्यांना निराधार योजनेचा जे काही महिना मिळतो 1500 रुपये तो मिळत असेल, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यांना जो दरवर्षी हळदीचा दाखला द्यावा लागत होता, त्यासोबत आता इतर डॉक्युमेंटसुद्धा मागितलेले आहेत. तहसीलमध्ये त्या पद्धतीचा नोटीससुद्धा लागलेला आहे. तुमच्या तहसीलमध्ये तो नोटीस लागलेला आहे का आणि कोणते कागदपत्रे लागणार आहे ते आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत. जर तुम्ही ते कागदपत्रे तहसीलला जमा केले नाही तर तुमचा महिना जो आहे तो बंद होऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघा. अशा प्रकारची सूचना तुमच्या जे काही तहसीलमध्ये संजय गांधी निराधार शाखा असेल तिथे लागलेला असेल. तुमच्या त्यामध्ये सूचना देण्यात आल्या आहे की जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना या योजनेतील अनुदान प्राप्त लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सन 2026-27चे अनुदान प्राप्त करण्याकरता हयातीचे प्रमाणपत्र म्हणजे जिवंत असल्याचा जो काही दाखला आहे दरवर्षी आपण देत होतो तो त्याच्यासोबत तुम्हाला खाली कागदपत्रे सुद्धा जमा करून तुमचे जे काही संजय गांधी निराधार शाखा आहे तहसील ऑफिसमध्ये तिथे मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ते जमा करायचे आहे. म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या 31 तारखेपर्यंत तुम्हाला ते जमा करायचे आहे. त्या हयातीच्या प्रमाणपत्रासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पन्नाचे प्रमाणपत्र 2025-26ची जे काही मूळ ओरिजिनल प्रत आणि पतीचं म्हणजे विधवा महिला असेल तर पतीचा मृत्यू दाखला जोडायचा आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही इन्कम आता स्वतः घरबसल्या काढू शकता. ते कशी काढायची त्याबद्दलचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती व्हिडिओवरती मिळून जाईल. तसेच ही माहिती तुमच्या ज्येष्ठ नागरिक, निराधार, विधवा महिला यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना ही कागदपत्रे जमा करायला सांगा.